आता ही तुलना थोडी नीट समजून घ्या. ही अतिशय मार्मिक आणि आपल्याला अंतर्मुख करणारी आहे. एका बाजूला काय आहे तर आजच्या आधुनिक युगातील अतिरिक्त आणि घट्ट कपड्यांमुळे अक्षरशः गुदमरलेली आपली त्वचा, आणि दुसऱ्या बाजूला हवामानातील कोणत्याही बदलांशी अगदी सहज जुळून घेणारी आपली नैसर्गिक त्वचा. साहित्यात दिलेला दाखला खूप अचूक आहे. ज्याप्रमाणे बंद अंधाऱ्या खोलीत ठेवलेली झाडे सूर्यप्रकाशाविना गुदमरून मरतात, अगदी तशीच अवस्था या सतत कपड्यांनी झाकलेल्या आणि गुदमरलेल्या त्वचेची होते. आपल्या त्वचेची ही नैसर्गिक ताकद आपण समजून घेतलीच पाहिजे. त्वचा हे स्वतःच एक परिपूर्ण आणि नैसर्गिक वस्त्र म्हणून काम करते. जेव्हा आपण अनावश्यक आणि अति कपड्यांनी सूर्यप्रकाश आणि हवा रोखून धरतो ना, तेव्हा आपण स्वतःहूनच त्वचेची मूळ संरक्षण क्षमता नष्ट करत असतो. आणि हो, या घट्ट कपड्यांमुळे आपले अंतर्गत अवयवही कमकुवत होतात. याचा सर्वात मोठा पुरावा काय माहितीये का? आपले हात आणि आपला चेहरा. ते कायम उघडे असतात, त्यामुळे ते कोणत्याही हवामानाच्या बदलांना अत्यंत खंबीरपणे तोंड देऊ शकतात. म्हणूनच तर वनवासी आणि आदिवासी समुदायाचे लोक क्वचितच हवामानाच्या बदलांनी आजारी पडतात, कारण त्यांची त्वचा या निसर्गाच्या सतत थेट संपर्कात असते.